UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक, शिंदे फडणवीस अजित पवारांची हजेरी, मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार। मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत अमित शहांचा शब्द। विधानसभेला सन्मानपूर्वक जागा वाटप होईल यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील, सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प, जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री, उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक, बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेंकडे विरोधकांचं वोट, एफआयआरमध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक। माझ्या मुलाचा नावे ती गाडी, सीसीटीव्ही तपासून संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी आरोपींवर योग्य कारवाई करावी, न्याय सगळ्यांना सन्मान असेल, अंधारेंच्या आरोपांनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आरक्षण नाही दिलं तर 113 आमदार घरी बसवणार, मराठे फडणवीसांना लोळवल्याशिवाय सोडणार नाहीत, जरांगेंचा पुन्हा इशारा। जरांगेंना मोवियानं सुपारी दिली आहे का? रोहित पवार जरांगेंचं आंदोलन हाताळत आहेत, आमदार राजेंद्र राऊतांचा आरोप। माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला उद्यापासून सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबियांना भेटून संवाद साधणार, आठवड्याभरात 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प। विधानसभेआधी बारामतीत योगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, योगेंद्र पवारांची उद्या बारामतीत स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। MIM कडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढवणार। समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय, पुण्याजवळील केसनंद गावाजवळ उड्डाणपूल समृद्धी महामार्गाला जोडला जाणार। कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनात 19% वाढ, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, इतर राज्यांच्या तुलनेत वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।